पृथ्वीराज फिल्टरच्या उभ्या म्हणजेच 1100 लिटरच्या युनिटची जोडणी कशी करायची ते बघूया। सर्वप्रथम वरील बाजूस असलेल्या या अर्धा इंच वॉलमध्ये टेफ्लॉन टेप लावून FTA थ्रेड करून घ्या। त्यावरती लहान पाईपचा तुकडा जोडून अशा प्रकारे एल्बो लावून घ्या। यापुढे सोबत आलेला अर्धा इंच टी कनेक्ट करा। त्याच्या वरील बाजूस अर्धा इंच बॉल वॉल जोडावा। टीच्या पुढील बाजूस असा पाईप लावून एल्बो लावावा। आता या कनेक्शनच्या बरोबर खालील जोडणी करावी। इथे हिरवा स्टिकर लावलेला आहे। आधी टेफ्लॉन टेप लावून 1 इंच MTA इथे थ्रेड करावा। आता याला एक टी जोडावा व त्याचे एक तोंड डावीकडे करावे। यासमोर आणखी एक टी जोडून त्याचे तोंड वरील बाजूस करावे। वरील बाजूस तोंड केलेल्या टीला अशा प्रकारे रेड्युसर लावा। या रेड्युसरमध्ये छोटा पाईपचा तुकडा लावून त्या दिलेला कनेक्टर जोडा। आता पुढील बाजूस बॉल वॉल जोडून घ्या। कनेक्टर दिलेला पारदर्शक पाईप जोडण्यासाठी वापरतात। त्याला अशा प्रकारे दाबून त्यात पाईप लावायचा आहे। एकदा पाईप आत बसवला की तो लॉक होतो। हा पारदर्शक पाईप योग्य लांबी मोजून बरोबर उभा राहील अशा प्रकारे जोडून घ्या। खालील टी मध्ये आपल्याला बॉल वॉल लावून प्रेशर पाण्याचे कनेक्शन जोडायचे आहे। हे पाण्याचे पहिले कनेक्शन आहे। वरील बाजूस पाण्याचे दुसरे कनेक्शन करायचे आहे। 1 इंच प्रेशर पाण्याचे कनेक्शन वरील बाजूस जोडायचे आहे। त्याला बंद चालू करण्यासाठी बॉल वॉल असावा। एअर साठीचा वॉल एल्बो लावून असा लावून घ्या। आता उर्वरित कनेक्शन वरती आपल्या लाल स्टिकर आढळतील। हे फ्लशिंगचे कनेक्शन आहेत। प्रथम 2 लाल स्टिकर असलेल्या ठिकाणी MTA थ्रेड करा। याला पाईपचा तुकडा लावून दिलेला टी असा उभा जोडा। वरील तोंडाला एक व समोरील तोंडाला एक असे 2 ठिकाणी बॉल वॉल लावून घ्या। शेवट मागील बाजूस एक लाल स्टिकर असलेल्या ठिकाणी MTA थ्रेड करून त्यावर बॉल वॉल जोडून घ्या। जीवामृत बनवण्यासाठी जे पाणी भरायचे आहे ते या झाकणातून भरायचे आहे। यासाठी एक रबरी पाईप तयार ठेवावा।